राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. शरद बोंक्षे राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी, आत्मार्पण दिवस. आत्मार्पण दिवस अशासाठी म्हटलं जातं की एक नैसर्गिक मृत्यू येतो माणसाला आणि काही असे पुण्यात्मे असतात, ज्ञानेश्वर माऊली किंवा आदिशंकराचार्य, असे काही पुण्यात्मे असतात ज्यांच्या लक्षात येतं की आपल्या जीवनाचं कार्य आता संपलेलं आहे आणि मग आता कशासाठी जगायचं. जे कार्य करायसाठी आपण इथे जन्माला आलो ते कार्य संपलंय. हा देह जगवायचा कशासाठी, आता संपूया. आणि ते स्वेच्छेनं आपला देह संपवतात, ठेवतात. त्याला आत्महत्या नाही म्हणत, त्याला आत्मार्पण म्हणतात. जसं ज्ञानेश्वर माऊलीने केलं, शंकराचार्याने केलं, असे असंख्य उदाहरणं हिंदू संस्कृतीमध्ये तुम्हाला आढळतील. समर्थ रामदास स्वामींनी प्रायोपवेशन केलं. सावरकरांच्या या शेवटच्या काही आठवणी की त्यांना का वाटलं आत्मार्पण करावंसं. 1 फेब्रुवारी 1966 सावरकरांनी प्रायोपवेशन करायचं ठरवलं. आपल्या ह्या जन्मीचं कार्य आता पूर्ण झालेलं आहे ही तात्यांची भावना होती. आपल्या दीर्घायुष्याचं महत्त्व काय, अशा प्रश्नावर उत्तर देताना ते एकदा म्हणाले की जगण्याची चिंता मी कधीच केली नाही, म्हणूनच बहुधा इतका दीर्घ काळ जगलो असेन. तात्यांनी वांछिलेलं स्वातंत्र्य, भाषाशुद्धी, सामाजिक सुधारणा, सैनिकीकरण आदी विषयामध्ये पुष्कळ यश मिळालेलं होतं. म्हणून तात्या म्हणत की त्यांचं जीवन कृतार्थ झालेलं आहे. त्यांनी पूर्वी जे जे पेरले ते आता उगवत आहे, त्याला आता फळं येत आहेत. ह्या आपल्या आयुष्याचा फलऋतू आहे. यावर आपण त्यांना म्हटलं की ठीक आहे, पण अद्याप पाकिस्तान नष्ट व्हायचं आहे. आपल्याला मानणारे असे राज्यकर्ते राज्यावर बसायचे आहे. त्यासाठी आपलं मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यावर ते काय म्हणायचे, अरे जगामध्ये कोणाचीच स्वप्न कधीच साकार होत नाहीत. जे झालंय, जे पूर्ण झालंय ते अपेक्षेपेक्षा आणि कल्पनेपेक्षाही जास्त पूर्ण झालेलं आहे. आता उरलंय ते काम पुढच्या पिढीचं आहे. तिला मार्गदर्शन हवं तर ते मी ग्रंथ रूपानं लिहून ठेवलेलं आहे. ते वाचणं आणि त्याला अनुसरून वागणं किंवा न वागणं हे त्यांचं काम. तेव्हा तात्यांचा जीवन संपवण्याचा विचार पक्का ठरला. हा विचार त्यांनी आपले स्वीय सहाय्यक बाळाराव सावरकर यांना बोलून दाखवला. आता आत्मार्पण करायचं तर कुणासारखं करायचं, तर ज्ञानेश्वरांप्रमाणे गुहा प्रवेश शक्य नाही. जलसमाधी घ्यावी असाही विचार करून बघितला, तोही सोडून दिला. मग शेवटी समर्थ रामदास स्वामींप्रमाणे प्रायोपवेशन करायचं ठरलं. 1 फेब्रुवारी 1966 अन्न पाणी त्याग केला. सर्वांच्या भेटी गाठी बंद केल्या. 5-6 दिवस झाले. तात्यारावांचा रक्तदाब खूप खाली गेला. डॉक्टर पुरंदर यांना घाम फुटला. औषध दिलं पण ते औषधही घेत नव्हते. दुसऱ्या दिवशी रक्तदाब स्थिरावला. आश्चर्य वाटलं डॉक्टरांना, हे कसं झालं. कारण तात्यांचा योगाभ्यास दांडगा होता. काही सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. हिंदू धर्मातील न पटणाऱ्या आचार विचारांवर कडक टीका करणाऱ्या सावरकरांनी त्यांच्या ध्वजावर अभ्युदय निदर्शक कृपणा समवेत निःश्रेयस निदर्शन कुंडलीनेही अंकित केलेली होती. शास्त्रीय दृष्टीचे सावरकर त्यांना पटल्या वाचून, स्वतः अनुभवल्या वाचून ही गोष्ट मानणं शक्यच नव्हतं. त्यांना योगशास्त्र अवगत होतं. म्हणूनच सर्व भयंकर हाल अपेष्टा सोसूनही ते इतकी वर्ष जगले. त्यांच्या लिखाणातून, भाषणातून लोकांना मोहून टाकणारी शक्ती आली. त्यांचे नाक, कान, डोळे आदी ज्ञानेंद्रिय शेवटपर्यंत
उत्तम कार्यक्षम राहिले. 83व्या वर्षी सुद्धा त्यांचे केस काळे होते. प्रायोपवेशन चालू होतं. दिवस चालले होते. आयुष्यभर ज्या मृत्यूला त्यांनी पळवून लावलं, हकलून दिलं, त्याला आता त्यांनी स्वतःहून निमंत्रण दिलेलं होतं. पण निमंत्रण देऊन सुद्धा तो जवळ यायला घाबरत होता. त्याही परिस्थितीमध्ये ते आपल्या बाळाराव सावरकर सहाय्यकाला बोलावून पत्रे वाचून घेत होते, उत्तर देत होते. एका मोठ्या नेत्याची तार आली. फार गमतीदार प्रसंग आहे. एका मोठ्या नेत्याची तार आली. एकानं लिहिलं होतं, तात्यांची प्रकृती कशी आहे कळवा. तर दुसऱ्याची होती, तात्यांची प्रकृती सुधारो अशी मी प्रार्थना करतो. हे वाचून काय बुद्धी तल्लक कशी अजून शाबूत आहे बघा. हे वाचून तात्या म्हणाले, नीट वाच, नीट वाच, अर्थ समजून घे. बाळाराव म्हणाले, अहो भावना एकच आहेत तात्या. त्यावर तात्या म्हणाले, नाही, मनातल्या भावना तारेत उतरतात. पहिला काय म्हणतो, तात्यांची प्रकृती कशी आहे कळवा. तो माझी जायची वाट बघतोय. आणि दुसरा म्हणतोय, मी बरा व्हावा अशी मी प्रार्थना करतो. तो मी बरा व्हावा असं म्हणतोय. अनेक लोक भेटायला येत होते. आचार्य अत्रेही भेटायला आले. पण तात्या कुणालाच भेटत नव्हते. 17व्या दिवशी सहाय्यकाचा हात हातात घेऊन म्हणाले, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्या. आता कैचे देणे घेणे, आता संपले बोलणे. सहायकाशी बोललेले हे त्यांचे शेवटचे शब्द. त्यानंतर तात्यांनी हे जीर्ण शरीर टाकून त्यांचा आत्मा पुढच्या प्रवासावर निघाला. धर्मावर, भाषेवर किती प्रेम. ह्याच्यात एक छोटीशी आठवण आहे की तिथे डॉक्टर उभा आहे, नर्स उभी आहे, काहीच खात नाहीये. 16-17 दिवस झालेत. अन्न नाही, पाणी नाही, औषध नाही. हैराण आहेत सगळेजण. मुलगी आहे, प्रभा आलेली. सगळ्यांना वाटलं तर मुलीचं ऐकतील, मुलीवर प्रेम. तिला सगळ्यांनी सांगितलं, तू तरी प्रयत्न कर, बघ औषध जातंय का पोटात. ती जवळ गेली. अतिशय, मुळातच तात्या 5 फूट 2 इंच कृश शरीरयष्टी, त्यात प्रायोपवेशनाचे 16-17 दिवस होऊन गेलेले असल्यामुळं अगदीच असे कुंचन पावल्यासारखे ते होते. मुलगी गेली, म्हणाली, तात्या, ती नर्स म्हणते थोडंसं औषध जायला पाहिजे. नर्स म्हणते. हे शब्द कानावर पडले आणि मुलीला जवळ बोलवलं, कारण बोलायची ताकद नव्हती. आणि म्हणाले, नर्स नाही, परिचारिका म्हण. परिचारिका आपल्याकडे मराठीत शब्द आहे. काय माणसं होती ही, काय अफाट माणसं. वाईट काय वाटतं माहितीये, या स्वतंत्र देशामध्ये ना त्याचं चीजच झालं नाही हो. लक्षावधी लोकांना स्फूर्ती देणारे वक्ते, ग्रंथकार, नाटककार, महाकवी, परकीय साम्राज्याला आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर, विचारवंत समाज सुधारक, स्वाभिमानी हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट श्रीयुत विनायक दामोदर सावरकर अखेर 26 दिवसांनी मृत्यूला खात्री पटली. आणि 26 फेब्रुवारी 1966 सकाळी 11 वाजता मृत्यूने झडप घातली. तात्या निघून गेले. स्वातंत्र्य भारतात सुद्धा त्यांना या नेहरूंच्या सरकारनं सुखानं जगू दिलं नाही. गांधी हत्येमध्ये काहीही कारण नसताना, कुठलाही पुरावा नसताना, काहीही संबंध नसताना 650 दिवस तुरुंगात टाकलं. आरोपी क्रमांक 8 बनवलं, खुनाचा आरोपी. संपूर्ण निर्दोष मुक्त झाले. तरी सुद्धा आज 79 वर्ष झाली. अरे
काही गलिच्छ माणसं त्यांना गांधी हत्येचा मारेकरी म्हणतात. पाकिस्तानचा पंतप्रधान लियाकत अली खान भारतात येणार म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी या नेहरू सरकारनं सावरकरांना स्वतंत्र भारतामध्ये बेळगावच्या कारागृहामध्ये डांबून ठेवलं. तो लियाकत अली खान इथली पेठा बिठा खाऊन सगळ्या मेजवान्या जोडून पुन्हा पाकिस्तानात निघून गेला. आमचं नेहरू सरकार विसरून गेलं की ते जेलमध्ये ठेवलं. का त्यांना घरामध्ये ठेवू शकले नसते? त्यांना एवढं सांगायचं की पाकिस्तानचे पंतप्रधान जाईपर्यंत घराच्या बाहेर पडू नका, 4 पोलीस ठेवायचे. तुम्ही जेलमध्ये टाकता, तुम्ही त्यांचा अपमान करता सातत्याने. घर आहे सावरकरांचं दादरला, त्याच्या फक्त रस्ता ओलांडून शिवाजी पार्कचं मैदान आहे. तिथे स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला गेला. निमंत्रण सुद्धा नाही दिलं. काय वाटलं असेल त्या माणसाला? पेन्शन कसली? स्वातंत्र्य सेनानी म्हणून स्वतंत्र भारतात लाखो लोकांनी पेन्शनी घेतल्या. सावरकरांना पेन्शन मिळाला. 47 साली देश स्वतंत्र झाला. सावरकरांना पेन्शन द्यायला सरकारने 63 साल उजाडलं. काय 63 सालापर्यंत तपासत होतात की ते देशभक्त आहेत का नाहीत? त्रास होतो. आत्मार्पणाच्या दिवशी एवढंच तात्यांना सांगू शकतो मी, आम्ही आहोत तात्या. आम्ही आमचा जीव गेला तरी तुमचे विचार पोचवत राहणार, तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करत राहणार आणि मिळणार तुम्हाला न्याय. भविष्यात स्वातंत्र्यवीर सावरकर जगाला कळतील, कळलेच पाहिजेत. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राष्ट्राय स्वाहा.